नमस्कार. कथा या चॅनलवरती आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. हिरण्यगर्भ एक कादंबरी. कथा ब्रह्मांड नायकाची श्री स्वामी समर्थांची. गेले 34 भाग आपण हे स्वामी समर्थांचे चरित्र अगदी मनापासून ऐकत आहात. त्याबद्दल मी तुमची अतिशय ऋणी आहे. आपल्या काही कमेंट्स किंवा काही सूचना असतील तर आपण कृपया मला सांगाव्यात, म्हणजे मलाही काही त्याच्यामध्ये सुधारणा करता आली तर करता येईल. आणि माझ्या चॅनलला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा. भाग 35. रामेश्वराहून योगीराज मोगलाईतील बीड जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणी राजूर येथे आले. तेथे असणाऱ्या एका छोट्या मठात त्यांचा मुक्काम होता. योगीराजांच्या आगमनाने त्या मठास लगेचच एक दैवी कळा आली. मठ लोकांच्या वर्दळीने गजबजून जायला लागला. योगीराजांना पाहताच येणारे लोक त्यांच्या तेजपुंज व्यक्तिमत्वाने दिपून जात असत. त्यांची योगीराजांवर नितांत श्रद्धा बसू लागली. एक दिवस चंदूलाल दिवाण नावाचे एक गृहस्थ त्या मठात दर्शनास आले. चंदूलाल निजामाच्या दरबारी नोकरी करत असत. चंदूलाल दिवाण सज्जन व देवभोळे होते. चंदूलाल जेव्हा मठात आले तेव्हा योगीराजांची स्वारी तंद्रीत बसून आपल्याशीच बडबडत होती. चंदूलाल योगीराजांच्या समोर येताच योगीराज उद्गारले, "चंदू, कैसा है तू?" चंदूलाल आश्चर्यचकित झाले. योगीराजांनी त्यांना नाव व गावासह ओळखले होते. त्यांनी योगीराजांना नमस्कार केला व म्हणाले, "आपली व माझी आज प्रथमच भेट होत आहे. आपण कोण आहात?" योगीराजांनी उत्तर दिले, "मी तुला फार पूर्वीपासून ओळखतो. कित्येक जन्मांपासूनच म्हण. तुझ्या खिशात आत्ता 10 रुपये आहेत. बाहेर तुझी घोडागाडी उभी आहे. मठाबाहेर ठेवलेली पादत्राणे चोरली जातील की काय असा आत्ता तुझ्या मनात विचार आहे. बरोबर ना?" चंदूलाल योगीराजांचा मनकवडेपणा बघून स्तंभित झाला. त्यालाही आता योगीराजांना आपण फार पूर्वीपासून ओळखतो असे वाटू लागले. योगीराजांनी त्याला आशीर्वाद दिला व चंदूलाल मठाबाहेर पडला. त्यानंतर चंदूलाल रोजच मठात योगीराजांच्या दर्शनाला येऊ लागला. राजूरच्या मठात लालबाबा नावाचे एक साधू पुरुष योगीराजांची सेवा करत व मठाचीही व्यवस्था पाहत. एके दिवशी चंदूलाल दिवाणाने लालबाबांची भेट घेऊन या मठासाठी मी काही करू इच्छितो असे सांगितले. योगीराज आपण त्या गावचेच नाही असा चेहरा करून संभाषण ऐकत होते. चंदूलाल दिवाणने निजामाच्या दरबारी आपले वजन खर्च करून मठास 1000 रुपयांची वर्षासन मिळवून दिले. आता मठाला लक्ष्मीचे सान्निध्य मिळाल्यावर त्याचा एकदम कायापालट झाला. सामशिवाशी स्वारी दिगंबरावस्थेतच जारी स्मशानात विरहत असली तर या स्मशानाला इंद्राच्या अमरावतीची शोभा येत असे म्हणतात. लाल भारती साधूसारखे शिष्य त्या मठाचे उत्तम व्यवस्थापन करीत होते. योगीराजांचा महिमा अपरंपार वाढू लागला. जत्रा जमू लागली. एके दिवशी योगीराजांनी चंदूलालाला सांगितले, "तू लक्ष्मी क्यों यहाँ लाया? अब हम कहाँ रहेंगे?" चंदूलालाला काही उमगले नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी योगीराज मठातून अचानक गायब झाले. मठात प्रचंड गोंधळ निर्माण झाला. काही दिवसांनी योगीराज अचानक गायब झाल्यापेक्षाही आश्चर्यजनक प्रकार त्यांचे कानेवर आला. आषाढ महिना होता. राजूरची काही मंडळी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला गेली होती. पावसाळ्याचे दिवस होते. धुवाधार पावसात दिंड्या येत होत्या. अतिवृष्टीमुळे भीमा नदीस महापूर आला होता. नदी दुथडी भरून वाहत होती. पुराचे पाणी पाहण्यासाठी भीमेवर लोकांनी गर्दी केली होती. जलसौंदर्याचा अपूर्व साक्षात्कार सगळे अनुभवत होते. अवखळ वेगाने भीमा पुढे पुढे धावत होती. तेवढ्यात लोकांचा एकच गलका झाला. "ते पहा, ते पहा!" आश्चर्यच, अघटित. सर्वजण त्या दिशेकडे पाहू लागले. थोड्याच वेळात सर्व लोकांना एक अद्भुत दृश्य दिसले, जे आत्तापर्यंत कोणीच पाहिलेही नव्हते व कल्पनाही करू शकत नव्हते. त्या उदंड व अवखळ भीमेच्या पुरातील पाण्यावरून संथपणे पावले टाकत एक उंचच उंच अशी मनुष्याकृती किनाऱ्याच्या दिशेने पुढे सरकत होती. हळूहळू ती मनुष्य आकृती पुढे पुढे येताच ती दुसरे तिसरे कोणी नसून अजानुबाहू योगीराजच होते. संथपणे पुराच्या पाण्यावरून हजारो लोकांच्या साक्षीने योगीराज खडावांसकट चालत तीरावर आले. राजूरच्या मंडळींनी योगीराजास ताबडतोब ओळखले व त्यांच्या नावाचा एकच जय जयकार केला. सर्व मंडळीस हेच कळत नव्हते की राजूरहून योगीराज कसे व केव्हा इकडे पोहोचले. योगीराज तीरावर पोहोचल्यावर हजारो लोक पद्मपाद योगीराजांच्या आशीर्वादासाठी त्यांच्या पायावर झेपावले. योगीराजांच्या पाठोपाठ समस्त जन पंढरीरायाच्या मंदिरात आले.
अपूर्व सोहळा होता तो. लोक योगीराजांचे दर्शन घेत होते, योगीराज पंढरीरायांचे, आणि तो पंढरीनाथ विठू आपलेच प्रतिबिंब योगीराजांच्या मध्ये न्याहाळत होता. शेजारील रखुमाई हा प्रकार पाहून हरखून गेली नाही तर नवलच. कोण कोणाचे दर्शन घेत होता हे कळण्या इतपतही कुणालाच भान राहिले नव्हते. अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग, अशी सर्वांचीच भावावस्था होती. हजारो भाग्यवान लोकांनी ती एकादशीची अपूर्व हरिहरांची भेट पाहिली. योगीराज पंढरपुरात विठुरायांच्या मंदिराबाहेरील एका वटवृक्षाखाली जाऊन बसले. दिंड्या येतच होत्या. अफाट जनसागर उसळला होता. बाया, बापये, पोरे, तरुण, वृद्ध सगळेच आता विठ्ठलाचे दर्शन घेऊन बाहेर येऊन वटवृक्षाखाली बसलेल्या योगीराजांच्या भोवती रिंगण करून धुंद होऊन नाचू लागले. टाळ व मृदंग लयीत वाजत होते. पताका फडकत होत्या. संध्याकाळ होऊ लागली. समस्त वारकऱ्यांनी आज प्रत्यक्ष पांडुरंगाभोवती नाचून आनंद व्यक्त केला होता. थकलेले वारकरी आता विश्रांतीची जागा शोधायला लागले होते. योगीराजांच्या भोवती वारकऱ्यांचा गराडा होताच. कोणाचे तरी लक्ष योगीराजांच्या हाताकडे गेले आणि वारकरी सपापले. योगीराजांचे दोन्ही हात सुजलेले व रक्ताळलेले होते. वारकऱ्यांच्या डोळ्यात पाणी तरारले. त्यांनी योगीराजांना विचारले, माऊली, काय हा प्रकार? योगीराज हसून उत्तरले, त्याचे काही एवढे नाही. मी तुमची वारी माझ्या हातावर चालवतो म्हणून थोडेसे आहे. सर्व वारकऱ्यांचा जीव गलबलला. माऊलींचे एवढे प्रेम पाहून त्यांना अगदी गहिवरून आले. एकच आवाज उठला, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री नामदेव तुकाराम. सगळीकडे अंधार झाला होता. सर्वत्र राहुट्या पडल्या होत्या. दिवट्या पेटल्या होत्या. तव्यांवर भाकऱ्या पडत होत्या. एका माऊलीने योगीराजांस गरम भाकर व भाजी भरवली. योगीराजांनीही ती माऊलीने भेट प्रेमपूर्वक स्वीकारली. योगीराज पंढरपुरात काही दिवस राहिले. राजूर मठाच्या भक्तमंडळींनी योगीराजांना राजूरला त्यांच्याबरोबर परत चलण्याचा खूपच आग्रह धरला, परंतु योगीराजांनी तो मानला नाही. राजूर मठाची भक्तमंडळी खिन्न होऊन परत गेली. योगीराज पंढरपुरात बालोन्मत्त पिशाच्य वृत्तीने कुठेही फिरत होते. एके दिवशी योगीराजांची स्वारी एका दर्ग्यावर बसली होती. दुपारची वेळ होती. तेथे एक स्त्री आली. स्वतःशीच असंबंध बोलणारे योगीराजांना पाहिले. योगीराजांचे ऐकून व्यक्तिमत्व पाहून ती भारावून गेली. तिला ते कोणी मोठे पिरसा बसावेत असे वाटले. तिने योगीराजांना वंदन केले. योगीराजांनीही काय इच्छा व प्रार्थना देऊन या दर्ग्यावर आली आहेस हे आधीच ओळखले होते. मनकवडा परमात्माच होता तो. त्याला काय कठीण आहे. ते त्या स्त्रीच उद्देशून बोलले, तुझे जो चाहिए वो दे दूंगा, दुगना करके दूंगा, लेकिन उनमें से आधा हमें वापस देना होगा. त्या स्त्रीच खूप आनंद झाला की आपण काहीही न बोलताच या पीर बाबांनी आपले गाऱ्हाणे ऐकले. तिने हात जोडून योगीराजांच्या म्हणण्यास संमती दर्शवली व आशीर्वाद घेतला. ती स्त्री अपत्यप्राप्तीसाठी दर्ग्यावर मन्नत मागण्यास आली होती. पुढे कालांतराने त्या स्त्रीस जुळ्या संतानांची प्राप्ती झाली. दोन्ही मुलगेच होते, परंतु एक बालक गौरवर्णीय व एक कृष्णवर्णीय होता. तिला योगीराजांनी दिलेल्या वचनाची आठवण झाली. अपत्यप्राप्तीसाठी ती दर्ग्यावर गेली होती. योगीराजांच्या आशीर्वादाने एकाऐवजी 2 अपत्ये प्राप्त झाली होती. त्यातले एक मूल आता दिलेल्या वचनाप्रमाणे योगीराजास देणे तिला क्रमप्राप्त होते. तिचे मन तिळतिळ तुटत होते, परंतु काही पर्याय नव्हता. तिने जड अंतःकरणाने आपल्या कृष्णवर्णीय मुलास योगीराजास देण्याचे ठरवले. त्या मुलास घेऊन ती योगीराजांना शोधित दर्ग्यावर आली. तिला आलेले बघताच योगीराज म्हणाले, कहाँ है बच्चा? तिने त्या कृष्णवर्णीय मुलास योगीराजांच्या हातात दिले. त्या मुलाकडे पाहताच योगीराज म्हणाले, ये नहीं, मेरा बच्चा तो दूसरा वाला है, जाओ और उसे लेके आओ. त्या स्त्रीस काय बोलावे सुचेना. ती मुलास घेऊन परत घरी आली आणि बघते तर काय, तिचे गौरवर्णीय मूल मृत झालेले होते. तिला अतीव दुःख झाले. आता ती दोन्ही मुलांना घेऊन योगीराजांच्या दर्ग्यावर परतली. तिने योगीराजांना आपले गौरवर्णीय मूल मृत झाल्याचे सांगितले. योगीराज म्हणाले, कोई बात नहीं, मेरा बच्चा उस कबर पर रख दो. तिने त्या मृत अर्भकास समोरील कबरीवर ठेवले. योगीराजांनी एक नजर त्या अर्भकावर टाकली. त्या क्षणी ते अर्भक जिवंत तर झालेच, परंतु बघता बघता मोठे होऊ लागले. त्याचे एका तरुणात रूपांतर झाले.
ती स्त्री डोळे विस्फारून हा प्रकार पाहत होती. अर्भकाचे तरुण झालेल्या त्या मुलाने योगीराजांना वंदन केले व कबरीत गुप्त झाला. योगीराजांनी त्या विस्मयचकित स्त्रीस सांगितले, इसे तो हम सिर्फ सफ़र में राह देखने भेजा था और तुम उसे रखना चाहती थी. ये जो बच्चा तुम्हारे हाथ में है वही तुम्हारा है. इसे तुम ले जाओ और अच्छी तरह से इसका संभाल करना. त्या स्त्रीस योगीराजांचे हे बोलणे काहीच समजले नाही. तरीही आपले उर्वरित मूल घेऊन योगीराजांना वंदन करून ती स्त्री आनंदाने घरी गेली. योगीराजांचीच लीला व करणीच अशी अघटित व विचित्र असायची, सामान्यांना त्याचा थांगपत्ताच लागत नसे. योगीराजांनी आता आपला रोख मंगळवेढ्याकडे वळवला व पंढरपूरहून प्रयाण केले. वेदघोष अतिसुस्वर प्रेमे साष्टांग नमस्कार अनंतासी दंडवत योगीराजांसी दंडवत. धन्यवाद. भाग 35 समाप्त.